अनुसूचित जमातीच्या सवलती, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, येळकोट 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 येळकोट. महाराष्ट्रातला धनगर समाज घटनेनुसार अनुसूचित जमातीत असताना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी गेल्या 65-70 वर्षापासून या सवलतीपासून धनगर समाजाला वंचित ठेवलंय. धनगर समाजाला घटनेनं दिलेलं हे अधिकार, हे आरक्षण लागू करावं, त्याची अंमलबजावणी करावं म्हणून लातूर आणि नेवासा फाटा येथे गेली 15-20 दिवसापासून आमचे काही धनगर समाज बांधव उपोषणाला बसलेत. सरकार आणि प्रशासन त्या आंदोलनाची दखल घेत नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं करण्याचा निर्णय मल्हार सेनेच्या वतीनं घेतलाय आणि त्याची सुरुवात या ठिकाणी भव्य असं ढोल बजाव आंदोलन, डब बजाव आंदोलन करून या ठिकाणी आपण करतोय. सरकार धनगर समाजाला घटनेने दिलेलं एसटीचं आरक्षण देण्याऐवजी वेगवेगळ्या आदिवासीच्या योजना लावण्याची वल्गना करतंय. चॉकलेट, रताळं आणि गाजर धनगर समाजाला दाखवतंय. ते धनगर समाज राज्यातला सहन करणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी करा, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही. हेच या आंदोलनातून आम्ही सरकारला इशारा देतोय. सरकार धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला असूनही समाजाच्या तोंडाला नुसतं पानं पुसतंय का? राजकीय फक्त त्यांचा उपयोग करून घेतोय का? काय वाटतं? सध्याचे जे सरकार आहे यांनी तर फक्त धनगर समाजाची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचंच गेल्या 2-2.5 वर्षापासून चालवलंय. ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 साली आम्हाला निवडून दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला 15 दिवसामध्ये एसटीचं आरक्षण देतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. पण त्यांना 5 वर्ष धनगर समाजानं सत्तेत बसवलं. मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो, लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारचा जो पराभव झाला आहे याला अनेक कारणं असतील, पण त्यातलं प्रमुख कारण आहे धनगर समाजाला आरक्षण न दिल्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज या सरकारच्या विरोधात मतदान केला. आता विधानसभेच्या अगोदर हा निर्णय नाही झाला तर धनगर समाज तीच भूमिका पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये घेणार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार मतदानामध्ये धनगर समाज मतदान भूमिका निभावू शकतो असं म्हणायचं का? 100% आरक्षणाच्या मुद्द्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज एकदम निर्णायक भूमिका बजावू शकतो. असं वाटतंय का मराठा समाजाला एक न्याय आणि धनगर समाजाला एक न्याय, हे सरकार जातीवादी वागतंय असं वाटतंय का? कोणत्या समाजाला आरक्षण द्यावं का न द्यावं हा सरकारचा विषय, परंतु धनगर समाजाला घटनेनं दिलंय त्याच्याकडे सरकार बघत नाहीये. जे घटनेत नाही त्याच्याकडे लवकर पळतंय, हे आमचं दुःख नाही. येणाऱ्या निवडणुकीवर तुम्ही बहिष्कार टाकणार का? निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाही, यांचं खाली मुंडकं वर पाय करणार. काय अल्टिमेट देणार? विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एसटीचं आरक्षण धनगर समाजाला लागू करा. जशास तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं दिलंय तसं आरक्षण लागू करा, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार. धन्यवाद.